प्रेज द लॉर्ड. आईचं पोटातून पापी असं स्टॅम्प घेऊन आलेले आपल्याला त्यांच्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताचा रक्ताने आपल्याला धुवून पवित्र करून नीतिमान करून सार्वकालिक जीवन सँक्शन केलेले प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर हे वचन ऐकणारे तुम्हाला सर्वांना देवाच्या नावावर सलाम सलाम. आणि खरोखर तुम्ही कसा आहे? वेळ थोडा आहे आपल्याला. हे थोडासा वेळमध्ये देवाचा वचनाद्वारा तुमच्या समोर उभारणे करण्यासाठी देवाने दिलेले संधीबद्दल पहिला देवाला स्तुती असो, देवाला आभारी असो. आणि खरोखर हे रोफे चॅनलाच्या माध्यमाद्वारा तुमच्या समोर मग आपण सर्व मिळून देवाचं वचन ध्यान करायला दिलेले संधीबद्दल त्या संस्थाला पण मी त्यांना आभारी करतो. आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी देवाचं वचन नव्हता, देवाचा आराधनाचं स्थळ नाही, चर्चच नाही, असं परिस्थितीमध्ये किती लोक भूकमध्ये देवाच्या वचनासाठी त्या भूक ते गमवण्यासाठी आणि ह्या संस्था खूप छान काम करते. आणि या संस्थाद्वारे गेलेले वचनाद्वारे अनेक लोक उज्जीवित झाले, अनेक लोक रिवायवल झाले, अनेक लोक सार्वकालिक जीवन मिळाले. म्हणून देवाला स्तुती असो हे चॅनलसाठी. आणि हे संस्थामध्ये काम करणारे सर्व देवाच्या मुलांना प्रभू आशीर्वादित करू दे. त्यांच्या सेवा 10 पट नाही 100 पट अनेक पट देवाने आशीर्वादित करू दे म्हणून आपण प्रार्थना करूया. देव हे संस्थाला आशीर्वादित करू दे. आमेन. आजचा दिवस पवित्र शास्त्रामध्ये एक छोटीशी वचन वाचूया. 1 कोरिंथी 10 अध्याय 12 वचन. 1 कोरिंथीचा पौलाने लिहिलेले 1 कोरिंथी पत्रिका 10 अध्याय 12 वचन वाचूया. म्हणून ज्यांना उभा वाटतो की आपण 1 कोरिंथी 10 अध्याय 12 वचन वाचूया. म्हणून ज्यांना असं वाटते की आपण उभा आहे त्यांना पडू नये म्हणून सांभाळा. किती सुंदर वचन देवाने लिहिलेले. म्हणून ज्यांना असं वाटते की आपण उभा आहे त्यांना पडू नये म्हणून सांभाळा. मी उभारलेले आहे चांगला, मला काही प्रॉब्लेम नाही, मी पुढं पण उभारणार आहे, मरूपर्यंत उभारणार आहे असं म्हणायला कोणी नाही. मी आज उभारणार आहे, पुढच्या मिनिटात पुढच्या क्षणात मी पडते का तुम्ही सांभाळा म्हणले. किती चांगला वॉर्निंग आहे ह्या देवाच्या मुलानं. वॉर्निंग बरोबर आहे. ते वॉर्निंगचं बरोबर ते वरतीचं एक वचन आहे 1 कोरिंथी 10 अध्याय 12 वचन 11 वचनमध्ये ह्या गोष्टी दाखला म्हणून झालेले ह्या गोष्टीमुळं आणि युगाचा शेवटचा दिवसमध्ये असलेले आपल्याला बुद्धीसाठी ह्या सर्व गोष्टी लिहिलेले. म्हणजे मी काय म्हणायचं, आपल्याला जीवनामध्ये पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोक मी उभा आहे, मी चांगला आहे असं म्हटलेले लोक त्यांनी पतन झालेले, त्यांनी पाय घसरण्याच्या जागामध्ये आले, पडलेले आहे. त्यांच्या जीवनाचा द्वारे आपल्याला बुद्धी व्हावे म्हणून देवाने पवित्र शास्त्रामध्ये त्यांचे जीवनचरित्र लिहिलेले आहे. त्यांच्या जीवनाचा बरोबर आपण खरोखर बुद्धी शिकायला पाहिजे. आपण त्यांच्यासारखा राहायला नको. आणि असं देवाने काळजीपूर्वक आपल्याला विश्वास जीवन पुढं चालवावे म्हणून हे लिहिलेले होता. देवाला स्तुती असो. आजचं आपल्याला ह्याच्यामध्ये संदेशमध्ये सौलाचं जीवनबद्दल आपण विचार करूया. सौलाला देवाने पाचारण केले आणि परंतु त्यांच्या जीवनामध्ये अपयश झाले. त्यांनी फुलफिल केले नाही, त्यांनी पूर्ण केले नाही. देवाचा विचारमध्ये देवाच्या उद्देशामध्ये सौलाबद्दल काय प्रणालिका आहे, प्लॅन आहे, ते सगळं रॉंग झाले, 0 झाले. कारण त्यांनी
त्यांच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी, काय काय पाऊल टाकले त्याच्याबद्दल आपण पण ह्याचं आपल्याला एक वॉर्निंग म्हणून घेऊया, म्हणून आपण सौलाचं जीवनाबद्दल आपण विचार करूया. आणि पहिल्या गोष्टी आणि आपण बघितले तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, समूएल संदेष्टाने मग देवाने इस्रायल लोक, सर्व लोक समूएल संदेष्टाकडे आल्यावर, तुमचे मुलं तुमच्यासारखं नाही व, आम्हाला राजा पाहिजे, आम्हाला पाळायला, त्यांचे विचार सगळं अन्य लोकांच्यासारखं आम्हाला राजा पाहिजे म्हटले. मग खूप व्याकुल झाले समूएल. तेव्हा काय म्हटले, देवाने म्हटले तू काय नाराज होते, तुला धिक्कारलं नाही, मलाच धिक्कारले, त्यांना राजा दे. राजा करणाऱ्याचं लक्षण काय, राजा झाले तर काय होईल, सगळं बोलले. परंतु प्रेमाळू देव आहे, त्यांनी प्रेम केलेले इस्रायल लोकांच्यासाठी त्याने एक राजा नेमले, एक मोठ्या उद्देशाने नेमले. आणि त्या राजा ह्या आपल्याला खांदापासून मोठा फिगर आहे, त्यांची बॉडी आहे, असला माणसाला देवाने नेमलेले होता. आणि त्यांनी खूप आनंदात त्यांच्यामध्ये एक लक्षण होतं, त्यांच्या दृष्टीमध्ये ते अल्प असताना, म्हणजे एक राजा नेमलेल्यासाठी पहिला त्यांच्या काय झाले, आणि त्यांच्या वडिलांचं बेन्यामीन बेन्यामीन वंशामधलं किशू म्हणून एक श्रीमंत माणूस आहे, त्यांचा मुलगा आहे हे सौल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या सौलाचा, त्या किशूचा गाढव हरवल्यामुळं, आणि ते गाढव शोधायला ते सौलाला पाठवले, एक कामगारला देऊन. सौल जाताना 5 देश, जवळजवळचा 5 सगळा फिरून एक शेवट परत जाऊया म्हणून त्याने जाताना एक समूएल संदेष्टा असलेल्या गावाला आल्या होता. मग त्यांनी त्या दिवशी एक संतार्पण झाले होता. त्या संतार्पण होण्यासाठी त्यांनी तयारी करताना त्यांचे कामगार म्हणले, इथं एक संदिष्ट आहे, त्यांना विचारूया आपलं गाढव कुठं गेले ते सांगेल, त्यांना काहीतरी बक्षीस देऊया, माझ्याकडे थोडं आहे असं सांगून त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे गेल्यावर देवाने सांगून ठेवले, मी आज एक माणसाला बेन्यामीन देशामधून एक माणसाला पाठवते, तो राजा होणार आहे असा, मग तू त्यांना अभिषेक कर म्हणले. मग त्यांना असं भेटले, त्यांनी स्वतः जाऊन आम्हाला एक देवाचा माणूस पाहिजे, संदिष्ट माणूस पाहिजे म्हटले. मग समूएललाच विचारते. समूएल म्हटले, मी संदिष्ट आहे, तुझं गाढव सापडले, तू काय काळजी करू नका, परंतु आज तू माझ्याबरोबर राहा, तू मोठ्या लोकांच्या बरोबर तू माझ्याबरोबर जेवायचं म्हटले. आणि देवाचा इच्छा आहे तुझ्या वंशामध्ये, तुझ्यावर देवाचा इच्छा असं बोलले. त्या टायमाला त्याने काय म्हटलं, अय्यो मी बेन्यामीन वंशाचा आहे, मी खूप लहान आहे, मी काही नाही, मी खूप अल्प आहे म्हटले. त्या गोष्टी देवांना आवडले. ते आपल्या दृष्टीमध्ये, त्यांनी स्वतः दृष्टीमध्ये अल्प असताना, म्हणजे देवांना असं विचार आहे, ह्या माणूस त्या नक्की माझं ऐकेल, ह्या नक्की चांगला माझा मार्गामध्ये राहील, म्हणून त्यांचे विचारप्रमाण त्यांना सौलाला घेऊन आले. आणि सौलाला त्याने अभिषेक केले आणि घरी गेले. आणि घरी गेल्यावर सुद्धा मग राजाचं लक्षण काय, एक गोष्टी लपून ठेवायचं राजाचं लक्षण आहे ह्याच्यामध्ये, नीतिसूत्रामध्ये. असंच त्यांचे काका विचारले काय काय झाले, ते काय राज्याचा बद्दल एक शब्द पण बोलले नाही. आणि त्यांनी सगळ्यांना नेमताना, सगळ्या लाईनमध्ये उभारल्यावर त्यांनी कोणाला माहीत नाही, देव सांगितलेपर्यंत ते कुठेतरी सामानमध्ये कुठेतरी लपून ठेवले. त्यांना घेऊन आले, देवाने राज्य केले म्हणून सर्व इस्रायल लोकांच्या समोर त्यांनी हे केले. बरं झाले. आणि ते अजून त्याने राजाच्या सिंहासनामध्ये बसवले नाही तोपर्यंत त्यांनी राजासारखं ते लोकांना रक्षण केले. कशासाठी, याबेश गिलाद लोकांना अमोनी लोक धमकी दिले होता. त्या टायमाला मग कोणतरी येऊन आम्हाला मदत करा म्हणून लोक रडत होता. मग त्या टायमाला ह्या बैल घेऊन शेतातून सौल येताना सौलाला समजले ह्या गोष्टी, आणि त्यांना देवाचा आत्मप्रेरणा झाले. आणि त्याच्या अगोदर देवाचा अभिषेक झाले संदिष्ट लोकांच्या बरोबर, नवीन मन आले. हे सगळं राजाचा देवाने कंप्लीट केले, राजा तयार
तयार करायचं, काय काय त्यांना लागते. देवाचं नूतन मन म्हणजे नवीन मन दिले त्यांना आणि अभिषेक झाले आणि ते तारणासाठी देवाच्या अभिषेकाने ह्या लोकांना तारायसाठी आणि एक बैल कट करून एक एक तुकडा पाठवले. माझ्याबरोबर, देवाचं बरोबर आणि समूएलचं बरोबर कोण नाही त्या लोकांना असं करते म्हणून. असंच अमोनी लोकांना दुसऱ्या दिवशीपर्यंत त्यांना मारून टाकले आणि ह्या लोकांना रक्षण दिले. खरोखर अजून सिंहासनामध्ये बसायचं अगोदर राजासारखं त्यांनी वागले. बरोबर आहे, देवाला स्तुती असो. मग नंतर त्यांना असं वाटले मी अल्प नाही, मी थोडा नाही, मी मोठा आहे, मी राजा आहे. म्हणून काय केले माहिती आहे का, 3 गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये. आजचा दिवस आपण 2 गोष्टी त्यांच्या पतनासाठी, त्यांच्या वैफल्यासाठी, त्यांच्या अपयशासाठी कारण 1-2 बघूया. बरोबर. आणि समूएलाचं पुस्तक 13 अध्याय 12 वचनामध्ये असं आहे, त्यांनी देवाचा आज्ञा त्यांनी मोडले. काय केले आणि त्यांनी असं लिहिले, स्वतःला त्यांनी काय केले त्या गोष्टी तुम्हाला सांगते. आणि फलिस्ती लोक त्यांच्याबरोबर युद्ध करायला आले आणि तो अगोदर एक नेमलेले एक ठरलेले एक दिवसमध्ये 7 दिवस झाल्यावर मी तुमच्याकडे येतो म्हणून समूएलने बोलले होता. मग त्या टायमाला समूएल 7 दिवस झाल्यावर पण आले नाही. बहुतेक देवाचं इच्छा असेल, देवाने त्याने परीक्षा करायसाठी त्यांना थांबवले असेल, मग आले नाही. तोपर्यंत काय झाले, फलिस्ती लोक या लागले आणि त्यांच्याकडं राजाकडं असलेले लोक सगळं निघून चालले आणि लोक सगळं निघून चालले नेमलेल्या दिवसापर्यंत आणि समूएल आले नाही. आणि ह्या फलिस्ती लोक मिकमशपर्यंत त्यांनी पोचले त्यांच्याबरोबर युद्ध करायला. आणि देवाना मग युद्ध करायचं अगोदर देवाना शांतार्पण करायला पाहिजे होता. ते शांतार्पण करण्यासाठी मग सौलाने वाट पाहत होता आणि त्यांच्या जीवनामध्ये अशांती झाले, अविश्वास झाले. देवाला काय काळजी नाही का? युद्धाला ते फलिस्ती लोक आल्यावर आणि हे सगळं परिस्थिती देवाला काळजी नाही का? देवावर विश्वास कमी पडले. 1 वर्ष पालना झाल्यावर त्यांचे विश्वास कमी पडले. खरोखर त्यांच्या देवाबद्दल त्यांनी गार झाले आणि ते जे आसक्तीबद्दल त्यांनी एक कोमटपणा झाले आणि त्यांच्या आत्मामध्ये असहनता सहनशक्ती नाश झाले आणि ते माइंडमध्ये मी मोठा आहे, मी करतो असं बुद्धी झाले. आणि त्यांच्या सर्व प्रवर्तनामध्ये शारीरिक बुद्धी, शारीरिक आत्माची विचार, आत्माची बोधा त्यांच्यामध्ये नाही. आणि भविष्याबद्दल भीती हे सगळं अविश्वासामुळं त्यांना मिळाले. अविश्वासामुळे हे सगळं आल्यावर देवाला काळजी नाही, माझं काळजी आहे, मी काय करू म्हणून काय केले, देवाने युद्धाचा अगोदर शांतार्पण करताना याजक लोक फक्त करायला पाहिजे. त्यांना त्या गोष्टी माहीत आहे. कारण राजाने सिंहासनावर बसायच्या अगोदर राज्य सर्व परिपालना पद्धती त्या ग्रंथ त्यांच्याकडे देणार. त्याच्याबरोबर धर्मशास्त्राचा पुस्तक पण त्यांच्या हातात देणार आहे. त्या सर्व धर्मशास्त्रामध्ये काय लिहिले, याजकांच्या बद्दल काय लिहिले, देवाचा सेवाबद्दल काय लिहिले, देवाचा आज्ञा त्यांना सगळं माहीत आहे. असं माहीत असून त्यांनी काय केले आणि समूएल आले नाही, लोक या लागले आणि लोक सगळं त्यांच्याकडून निघून गेले आणि फलिस्ती लोक जवळ येत असताना भीतीने काय केले, त्यांनी स्वतः जाऊन स्वतःला भाग पडून माझ्या मनाविरुद्ध वागण्यासाठी भाग पडले. म्हणजे त्यांच्या स्वतः मनासारखा त्यांनी काय केले, याजकाचा धर्म म्हणजे शांतार्पण करायला त्या याजकाच्या बलिपीठामध्ये ते वेदीमध्ये जाऊन शांतार्पण केले. करून खाली आलेपर्यंत समूएल आले. समूएलाला सलाम करतोत. त्यांना वाटले तुम्ही समूएल सलाम
खरं म्हणजे देवाचा लोक त्यांना आशीर्वादित करायला पाहिजे. उलटा सौल समूएलला आशीर्वादित करताना काय केलेस तुम्ही म्हणले समूएल म्हटल्यावर, तू मूर्खपणा केलेस, तू केलेले खूप रॉंग आहे, खूप चुकीचं केले म्हणले. मी काय केले त्यांनी किती कारण सांगतात, हे सर्व कारण त्यांनी सांगितले त्याच्याप्रमाणे त्याच्या अगोदर म्हणले, माझा मनाविरुद्ध वागले मी, माझा मनात नव्हता तरीसुद्धा स्वतःला बाग पडले. आमच्या तेलुगू बायबलमध्ये असं आहे, मी साहस करून हे काम केले. अरे पाप करायला साहस धैर्य लागत नाही पापाला, आणि एक चांगलं काम करायसाठी साहस आहे. हे माणूस, हे राजा, मला काय कमी नाही, ते याजकचं काम मी कधी करायचं नाही, देवाचं सेवा आहे असं त्यांना वाटलं नाही. मी राजा आहे, मी सर्वांचा राजा आहे, मी काय केले तर चालेल असं मूर्खपणाने अविवेकपणाने वेदीवर चढले आणि शांतार्पण केले. आणि शांतार्पण करायचं अगोदर देवाचा परमेश्वराचा प्रार्थना विनंती जायचं अगोदर हे शत्रू आले तर मी काय करू, देवाला माहीत नाही. देवाकडे प्रार्थना नाही पोचल्यावर ही शत्रू येईल का, देवाचा आज्ञाप्रमाण होईल ना. त्याचा विश्वास नव्हता त्यांच्यामध्ये, त्यांनी चुकले. किती चुकले. आणि त्यांना ही दुसऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना हे धर्मशास्त्र माहीत असून केले म्हणून समूएल म्हणले, तू मूर्खपणा केलेस. आणि गणनाचं पुस्तक 3:10 मोशेला सांगितले देवाने, याजक सोडून, किती छान लिहिले ते, याजक सोडून कधी कोणीसुद्धा वेदीवर उठून याजकपणाचा ते गोष्टी करायचं नाही. अहरोन संततीला याजकाचा सेवा सांभाळायला पाहिजे. आणि परका माणूस कोणी आले ना त्याने जीव मारायलाच पाहिजे म्हटले. किती भीतीचा वचन लिहिले होता, त्या वचन त्यांच्याकडं दिसले नाही त्यांना. फक्त अहरोन वंशाचा लोकच करायचा. परका कोणी तिथं उभारले ना त्या नक्की जीव मारायचं म्हटले. एवढा वचन त्यांनी वाचले असेल धर्मशास्त्र, परंतु काय होते, काय होणार, दुर्लक्ष, धिक्कार, असं अलक्ष्यमध्ये मूर्खपणाने आम्ही करतो. मला परिस्थिती प्रभाव असा आहे, माझं मनात नाही, मी केले. अय्यो माझं प्रिय मुलांनो, मग ह्या पवित्र शास्त्रामध्ये किती आज्ञा आहे देवाचं, किती आज्ञा आहे, आपण किती मोडते. येशू ख्रिस्त म्हटले एकानं व्यर्थ आहे, एकानं युजलेस म्हटल्यावर पण त्यांना शिक्षाही म्हटले नाही का, त्यांना एकावर रागवले तर पण ते शिक्षाही म्हणले का. किती आपण पाळते. अय्यो ह्या सौलाने देवाचा आज्ञा मोडले म्हणा त्यांना किती प्रभाव झाले. देवाने समूएल आले, अरे तू 15:22 असं आहे, यज्ञापेक्षा आज्ञा पालना बरं आहे. तू यज्ञ आणि बली अर्पण का करायचं, शांतार्पण काय करायचं देवाला, तू देवाचा आज्ञा मानले नाही. आणि असं हट्टपणा करणे म्हणजे कुलदेवताचा अर्चना केले, मूर्तीपूजा केल्यासारखं रे, आणि जादूगरण्यासारखं पातक केले. आता तेवढं समान काम तुम्ही केले, तू पाप केलेस, मूर्खपणा केलेस म्हणले, अविवेक काम केले, देवाचा आज्ञा मोडले म्हणले. तुझं राज्य, तुझ्यासाठी देवाने खूप मोठा विचार होता, ते सोडले असं देवाने बोलले. देवाला स्तुती असो. असला भक्त लोकांची हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्यामुळं मी पण उभारलेले आहे, मी उभा आहे असं म्हणून नाही, मी पडू नये म्हणून मला सांभाळायला पाहिजे. माझा विश्वास जीवनामध्ये एवढं मोठं छान गोष्टी, राजा होईपर्यंत सिंहासनावर बसल्यावर लोक सगळं आनंदात केले, किती पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे, सगळं राईट मार्क केले नाही का. छोटीशी आज्ञा पाळणे, छोटीशी नाही आहे, हे देवाने माहीत असून त्याने केले म्हणून देवाने सोडले नाही. तुझा राज्य तू काढून टाकले. आणि तिसऱ्या गोष्टी एक बघूया. आणि गणनाचं पुस्तक 16 अध्यायामध्ये असं ह्या गोष्टी, आणि सर्व इस्रायल लोकांना माहीत आहे
पूर्वी जर गे सगळ्या हिस्ट्री अब्रामापासून सृष्टीपासून सगळं धर्मशास्त्रामध्ये लिहिलेल्या होता. त्यांना माहिती आहे सौलानं, सौल वाचल्या होता. त्या कारण गणनाचं पुस्तक 16 आहे. एक दिवस मोशे अहरोनसमोर एक लेवीचा माणूस आले, कोराह म्हणून, आणि त्याच्याबरोबर दातान अबिराम म्हणून आले. ह्या तिघो हे मोशे अहरोनचं विरुद्ध जमले. म्हटले, तुम्ही एक मोठा आहे का? तुम्हीच मोठा आहे का? सर्व समाजामध्ये सगळं पवित्र लोक आहे, तुम्ही आम्हाला पाळायचं का? तुमच्या आज्ञा आम्ही ऐकायचं का? तुम्ही आमच्यामध्ये दादागिरी करायचा? नाही, चालणार नाही, आम्ही पण मोठा आहे असं म्हटले. आणि मोशेने त्याच्याकडं पालती पडून नमस्कार करून असं बोलू नका. देवाने आम्हाला नियम केलेले होता आणि अहरोन याजकासाठी सांभाळा म्हणून सांगितले. लेवी वंशा लोकांना मंदिर सेवा, ह्या सर्व निवास मंडपाचा सेवा दिले. हे थोडं असं वाटलंय का तुम्हाला? नाही हो, मोठं आहे. हे सोडून याजकाचं सेवा पण तुम्हाला पाहिजे का? अयो, तुम्ही चुकते, असं करू नका, देवाला धिक्कार करू नका असं बोलले. नाही म्हटले. आणि एक 250 धूप आरती आणले. त्या धूपमध्ये धूप घालायचं देवाच्या सान्निध्यात. म्हटले, तुम्ही परीक्षा करूया या म्हटले. आणि समाज सगळं आल्यावर ह्या धूप आरती ते चालू केले, म्हणजे धूप घातले देवाचा समोर. देवाचा महिमा मंडपाचा वरती उभारले. म्हटले, मोशे अहरोन तू पाठीमागे, सर्व लोकांना मी नाश करतो, मला सहन झाले नाही, ह्या धिक्कारने मला सहन झाले नाही म्हणले. मग मोशे परत फालते, पण प्रभू एक केलेस, एक दोष केले म्हणून सगळं समाजाला मारून टाकते का? असं करू नका देवा म्हणले. मग बाहेर सगळं लांब करा म्हणले. कोण कोण चुकले त्या लोक मात्र त्यांच्या गुडाराचं, म्हणजे त्यांच्या वेदीचं त्यांनी बांधलेले त्यांच्या घरासमोर उभारू दे, बाकीचं सगळं लांब लांब करा म्हणले. आणि देवाकडून अग्नी बाहेर आले आणि उठून मग खाली येऊन त्या एकूण लोक दुपारती घेऊन आलेले 150 लोकांना जाळून टाकले. आणि दुपारती टाकलेले दुपारतीमध्ये अग्नी विझवा म्हणले. त्या दुपारती सगळं हे करून त्यांनी फाडून, मग नंतर त्यांनी ते पितळाचं आहे ना, ते सगळं एक पत्रासारखं करा. त्या पत्र बलिपीठ वेदीचं वरती एक शेडसारखं करा म्हणून सांगितले. त्याच्या अगोदर हे देवानं म्हणले, तू खरं देवाने धिक्कारले म्हणून देव आता दाखवणारे म्हणले. तोपर्यंत काय झाले माहिती आहे का? किती वाईट झाले. आणि भूमी त्यांनी उभारलेले भूमी तोंड उघडले आणि गिळून टाकले. त्यांच्याकडं काय, त्यांच्या सर्व फॅमिली, त्यांच्यामध्ये लहान लहान बाळसुद्धा, त्यांच्या काय सर्वच आहे, भूमी तोंड उघडले. हे सगळं लोक, ह्या अबिराम आणि हे कोराह आणि ह्या दातान, ह्या सर्व लोक आत गेले, पूर्ण आत गेले. सगळं समाजाच्या समोर हे दिसले. देवाचा क्रोध, देवाचा आज्ञा मोडल्यावर देवाला धिक्कारलेले काय शिक्षे लोक सगळं बघितले. ह्या धर्मशास्त्रामध्ये लिहिले होता. ह्या सगळ्या गोष्टी सौलांना माहिती आहे. सौलांना माहीत असून धिक्कारले. हे कोराह कसं देवाने धिक्कारले, असं धिक्कारले. हो माझं प्रिय मुलांनो, खरोखर आपण असं विचार करूया, देवाने ह्या गोष्टीबद्दल मी उभारलेलं आहे. माझा विश्वास जीवनामध्ये मी खूप मोठा सेवा करते, मी खूप भाषण करते, मी मंदिरामध्ये सेवा करते, मी खूप छान गाणं म्हणते, मी खूप मंडळी चालवते, मी पास्टर झाले, मी बिशप झाले. देवाला स्तुती असो तुम्ही. परंतु देवाने एक वचन सांगितले आणि तुम्ही उभा आहे असं वाटते, परंतु एक दिवस पडू नये म्हणून सांभाळा. कधीतरी पडणार आहे. तुमच्या जागामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या रस्त्यामध्ये काहीतरी पाय घसरण्याचं जागा असणार का? काळजी करा, सांभाळा म्हणले. एवढा मोठा सौल किती छान देवाने तयार केलेले, हे 2 गोष्टीमध्ये चुकले, 2 गोष्टीमध्ये रॉंग झाले, 0 मार्क पडले. पहिला, देवाचा आज्ञा मोडले. देवाचा आज्ञा किती भयंकर मोडले त्यांना माहीत असून ते फक्त याजक लोक करण्याचे शांतार्पण त्यांनी
साहस करून माझा मनाविरुद्ध म्हणताना सुद्धा मला भाग पडले, काही भाग पडणार नाही. देवाचा काळजी आहे. देवावर विश्वास नव्हताना अविश्वासपणाने, अविवेकपणाने, मूर्खपणाने केले, हट्टीपणाने केले. मी करायचं, काय होते, काय नाही होणार, असं केले. मग कोराहला देवाने, त्यांनी वाचलेले कोराहचा, त्यांच्या देवाला धिक्कारलेल्या लोकांना भूमी तोंड उघडून त्यांच्या सगळं गिळून टाकले नाही का, ते माहीत असून देवाकडे धिक्कारले. हो माझं प्रिय मुलांनो, देवा आता प्रभू येण्याचा खूप जवळ आहे. आपण प्रभूकडे जायचं पाहिजे. आणि सगळं निर्जीव क्रिया, काय काय नकोच गोष्टी, जगाच्या गोष्टी आपल्यामध्ये असून आपण कसं उचलत जाणार आहे. आपल्याला देवाचा प्रत्येक दिवशी वचन समोर आल्यावर प्रत्येक वचनाबद्दल आपण विचार करूया, आपण परीक्षा करूया, मी कुठेतरी देवाचा आज्ञा मोडते का. वचन वाचले दुसऱ्यांचं सांगण्यासाठी, नुसतं पाठ करायसाठी हे वचन वाचू नका. माझं देवाचा आज्ञा मी कुठेतरी मोडते का. देवासमोर तुम्ही कबूल करा आणि देव तुम्हाला मदत करेल. त्या काळामध्ये त्या काळासारखा आजचा दिवस असले तर एक सुद्धा जगामध्ये राहिले नसेल. प्रभू म्हणतात, मी मौनी असताना म्हणून मला भीती, यशाच्या पुस्तकमध्ये आहे ती, मी गप्प बसल्या म्हणून तुम्हाला भीती नाही म्हणले. बरोबर आहे, देव गप्प बसते. प्रत्येक वेळा आपल्याला पापाचं शिक्षा आले तर आजपर्यंत आपण राहिले नसेल. परंतु हे सौलाच्या जीवनामध्ये त्यांचे पाचारण किती मोठं आहे, किती चांगलं पाचारण देवाने दिले. त्याच्यामधून अपयश झाले, त्यांनी फुलफिल केले नाही, त्याच्यासाठी त्यांनी चालले नाही. छोटीशी गोष्टीमध्ये त्यांनी ही सौलाच्या जीवनामध्ये किती गोष्टी त्यांनी असं देवाचा पाचारण अपयश करताना किती आपल्याला पुढंपणा त्या संदेश आपण बघूया. खरोखर आजचा संदेश आपण परीक्षा करूया, आपण प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, तू खूप खूप आभारी आहे तुला. खरोखर आम्हाला परलोकात तुझा या आगमनामध्ये तुझ्याकडं आम्ही लाज नसताना तो आनंदाने निंदारहिताने तुझं तोंड बघण्यासाठी आम्हाला हे वचन आमच्या समोर ठेवले. प्रभू तुझं मन, तुमचं इच्छा ह्या वचनामध्ये आम्हाला लपून ठेवले, लिहून ठेवले. प्रभू त्याच्याबद्दल तुला, वचनाबद्दल, आमच्या पवित्र शास्त्राबद्दल तुला आभारी आहे. खरोखर प्रभू मी मोठा आहे, मी चांगला आहे, मी स्थिर आहे, मी करू शकते असं म्हणणारे लोक, मी उभा आहे असं म्हणणारे लोक, प्रभू तू दिलेले हेच्चरिका बरोबर आहे. प्रभू मी पडू नये म्हणून सांभाळा म्हणले. तुझा हेच्चरिका खूप मोठा आहे प्रभू. हो प्रभू, त्या आमच्या जीवनामध्ये ह्या सगळं दाखला म्हणून ह्या गोष्टी घडून आले. त्या गोष्टी अंत्यकाळामध्ये असलेल्या आम्हाला बुद्धीसाठी, आम्ही बुद्धी घेण्यासाठी, बोध करण्यासाठी तुम्ही लिहून ठेवले. प्रभू आजचं सौलाचं जीवनाबद्दल तुला मी आभारी म्हणतो. सौलासारखं आम्हाला राहायचं नाही प्रभू, सौलाचं उदाहरण आम्हाला नकोच प्रभू, असं म्हणून आजचा दिवस आम्ही तीर्मान करायला पाहिजे. प्रभू सौलासारखा तुझा आज्ञा मोडायला नको, तुझा आज्ञाला भीती आमच्या जीवनामध्ये दे प्रभू. तुला धिक्कारण्यासारखा आम्हाला धैर्य नको प्रभू. तुझं धिक्कारणे आम्ही काय करू प्रभू, मदत करा. आमच्या प्रिय श्रोता, वचन ऐकलेले प्रिय श्रोतांना तू प्रभू बोला, प्रभू बोला तुझं वचनाने. सौलाचा साधा गोष्टी त्यांना वाटले, हे मोठ्या गोष्टी आहे प्रभू. अविवेकपणा केले, मूर्खपणा केले, देवाला धिक्कारले प्रभू. त्या असल्या गोष्टी आम्ही नाही कराय म्हणून आम्हाला ताकद द्या. आम्हाला देवाचं भीती आमच्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या आत्मिक जीवनामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या शरीरामध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या मुलामध्ये तुझा बदल भीती आमच्यामध्ये निर्माण कर प्रभू. पाप करायचं नाही, देवाचा आज्ञा मोडायचं नाही, असं विश्वासाने प्रभू मी उभारले. प्रभू दिवसेंदिवस तू मला उभा करणारे प्रभू. पाऊला म्हणले, मला शक्ती देणारे देवाकडून मी सर्व काम करू शकते प्रभू. परंतु पडू नये म्हणून आम्ही सांभाळून घ्यायला ह्या वचन आमच्या समोर ठेवलेले बद्दल तुला खूप खूप आभारी आहे प्रभू. आमच्या श्रोतामध्ये किती लोक
देवा अनारोग्य परिस्थितीमध्ये, वेदनामध्ये, अनेक परिस्थितीमध्ये आहे, परंतु प्रत्येक परिस्थितीला तू सफिशियंट आहे प्रभू. तू पुरणारे प्रभू आम्हाला आहे प्रभू. तुमच्या समोर आणून आम्ही पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत कर. प्रत्येकानं वचन ऐकणाऱ्या प्रत्येकानं दूरदर्शन कर. देवाचा भीती आमच्यामध्ये तू निर्माण कर. तुझा आज्ञा पाळणा करून प्रभू बली अर्पण करण्यासाठी देवा प्रभू तुझा आज्ञा पाळणं खूप बरं आहे म्हणले ना. आम्ही काय काय समर्पण करून काय काय देऊन काय उपयोग नाही प्रभू. देवा असं परिस्थिती आमच्यामध्ये द्या. आमच्या असं पवित्र जेवण आम्हाला द्या. तू प्रत्यक्ष झाल्यावर आनंदाने तुला रिसीव करायला आम्हाला ताकद द्या म्हणून हे सर्व प्रार्थना आमच्या श्रोतांना, रोफे चॅनल संस्थाला पण तू आशीर्वादित कर प्रभू. मदत करा, सहाय करा. येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.